एक अत्यंत भयंकर अशी घटना समोर आली आहे। मला प्लीज भेटायला ये असं म्हणत तरुणाने या तरुणीला जंगलात भेटायला बोलवलं। ती देखील नवी साडी नेसून भेटायला गेली। मात्र त्यानंतर जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। लखनौ येथील बहरू गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। सरिता असे या तरुणीचं नाव आहे। सरिता आणि ब्रजेश यांचे काही दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होते। सरिता ही ब्रजेशवर प्रेम करायची, त्यामुळे तिने त्याला लग्न करण्याची मागणी केली। मात्र तेव्हा ब्रजेशने तिला नकार दिला। मात्र सरिताने त्याच्यावर दबाव टाकला आणि जेलमध्ये पाठवण्याची धमकी सुद्धा दिली। ब्रजेशला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं आणि याच रागाच्या भरात ब्रजेशने सरितासोबत अत्यंत क्रूरतेचे कृत्य केले। त्याने तिला भेटण्यासाठी जंगलात बोलावलं। भेटल्यावर त्याने तिला गाडीमधून काही वेळ फिरवलं। त्यानंतर त्याने तिला पुन्हा लग्नाला नकार दिला आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले। रागाच्या भरात ब्रजेशने तिला मारायला सुरुवात केली आणि यानंतर त्याने सरिताच्याच ओढणीने तिचा गळा आवळला आणि त्यानंतर तिला 100 मीटर फरफटत नेलं आणि झाडावर लटकवलं। सरिताने आत्महत्या केली आहे असा बनाव त्याने रचला। मात्र पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर ही संपूर्ण धक्कादायक घटना समोर आली। अत्यंत भयंकर अशी ही घटना आहे। या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे। त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करा। काळजी घ्या व सुरक्षित राहा।